अमरावती शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे असल्याच्या अनेकदा वल्गना केल्या जातात। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आजही पाहायला मिळत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाच्या परिसरामध्ये मी आहे आणि या मुख्य गेटच्या परिसरात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी कोट्यावधी रुपये जे आहेत ते अमरावती महानगरपालिका स्वच्छतेवर खर्च करत असते, कचरा उचलण्यावर खर्च करत असते। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं थेट घाणीचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचं म्हणून हे सायन्स कोर मैदान आहेत। अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। आताच गणपतीची मोठी बाजारपेठ देखील या ठिकाणी झाली होती। त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। कचरा मोठ्या प्रमाणावर, परंतु गेले 5 ते 6 दिवस उलटून देखील या ठिकाणचा कचरा उचलला गेला नसल्याचं जे आहे ते नागरिकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कोट्यावधी रुपये जे आहेत ते सर्वसामान्य अमरावतीकरांचे या कचरा निर्मूलनासाठी उचलण्यासाठी खर्च केले जातात। परंतु वास्तविक खर्च कचरा उचलला जातो का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या पद्धतीनं ठिकठिकाणी अमरावती शहरामध्ये जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे सध्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते का असा आरोप केला जात आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।